I'm a mess sometimes. Who knows it better than I do? When I lose my mind, nothing finds me like you do. You pick me up and pull me out of the darkest places. You always know the perfect words to say. I've been high, I've been low. When I get lost along this road, there's a voice that calls me home and keeps me going. And if I win or if I lose, I will always make it through. 'Cause I know that I got you to keep me going, to keep me going, to keep me going. When I hit the wall, you're there right beside me. When the curtain falls and all I feel is empty, you pick me up and dust me off when I'm on my knees. And you always know the perfect words to say. I've been high, I've been low. When I get lost along this road, when I get lost along this road, there's a voice that calls me home. So good morning people from all new vlog. So today we are going for a short but very much exciting one day trip, that is to my childhood friend's farm. So that farm is not like an ordinary place because you have to cross a river to go over there. And the best part about that location is that it got some really nice iconic old temple. और सबसे बढ़िया और ख़ास बात ये है कि वहाँ जाने के लिए रास्ता ही नहीं है, आपको नदी में से ही जाना पडेगा उसके लिए. आणि लोक तिथून नदीतूनच हे करतात ना. आज पण लोक नदीतून कलई नावाचं जहाजाचा प्रकार आहे. ते तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवू. कलई, त्या कलईतूनच जावं लागते. दुसरा म्हणजे असा मार्गच नाहीये, रोड नाहीये आणि काही नाहीये. फक्त आणि फक्त नदीच एक मीडियम आहे जेणे की तुम्हाला ती क्रॉस करूनच जावं लागेल. आणि लोक रोजचं अपडाऊनचं कसं असतंय मग? रोजचं अपडाऊन म्हणजे लोकांचं तेच सकाळी जाणं आणि संध्याकाळीच वापस येणं, त्याच मार्गाने कलईनं. अच्छा. आणि त्या नदीचं नाव जे ते गोदावरी नदी आहे. बरोबर. आणि एका ह्याच्या तो जो हे आहे इकडून त्या साईडला जायला ते किती वेळ लागते? म्हणजे इकडून तिकडे जवळपास 10 मिनिटं तरी आपल्याला त्या कलईने जायला लागणार. अरे बापरे. म्हणजे आपण नदीमध्ये 10 मिनिटं असू? क्या बात आहे. वा वा. आणि ती जी समजा कलई जे म्हणतो त्याला आपण ते मशीन नाही लावत. समजा नॉर्मली आपण जे हातानं जे चालवतात. अरे बापरे. आणि तेवढे 25 जण घेऊन ते बरं, मग तेवढं वजन ती कम्पेन्सेट करते त्यांचं. तर ते नदी क्रॉस करण्यासाठी एक दोर लावलेला आहे. बर. या साईडचा त्या साईड पर्यंत एक दोर आहे. क्या बात आहे. अच्छा. दोर ओढत आपण त्या साईडला ते जातो आपण. तर सगळ्या एक्साइटिंग गोष्टी तुम्हाला व्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहेत. सो स्टिक टिल द एंड ऑफ दिस वीडियो बिकॉज टुडेज डे विल बी वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग डे. आज कुछ हम हटके करने वाले हैं. और सबसे अच्छी बात यह है कि वहाँ हमारे लिए बहुत ही ऑर्गेनिक खाना बनाया जा रहा है. So stick till the end of this video and we'll see. ये क्या है मेरे को ये समझ में नहीं आ रहा। वो जिम मारने का है। अभी उसका काम चालू है क्या? हाँ काम चालू है। पूरा तो कोई पै- बात नहीं आई थी पिछली बार। हाँ हाँ
पहिले कसं होतं माहिती का जुन्या काळात गोदावरीचं पाणी जे आहे सर हे पाणी पिंडीवर पडायचं आपल्या बर. महादेवाच्या पिंडीवरती अच्छा. वरती एवढं वरती जायचं. ओ हो व्हॉट अ व्ह्यू यार. गाडीची चाबी बरं मागचं चाबी आमची भाऊची राहिली होती. जायचं थोडं हा हो हो दमाने हो हो सट हा चलो दिलं पण अरे वा पण ते बनवू नका बर का म्हणा. हा म्हणजे आपण थोडं ते हे करू. हा हो हो तर तुम्हाला कसं वाटलं लोकेशन? खूप खूप बेस्ट. ओ वाव. सो या मंदिराचं सध्या कन्स्ट्रक्शन सुरू आहे. म्हणजे इन शॉर्ट ह्याला रिन्युएट करताय आणि आता काही लोकल लोक सुद्धा या ठिकाणी आपल्याला भेटायला येत आहेत इथं. तर आपण स्थानिक रहिवाशांकडून ह्या गावाची आणि तसेच ह्या मंदिराची माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. नमस्कार. तर आज आपण धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आहोत. आपण आज गुप्तेश्वर मंदिर आणि धारासूरमध्ये गोदावरी नदी याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू. गुप्तेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन काळातील मंदिर आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. तसेच आपण गोदावरीच्या काठावर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिकचं प्रतिरूप असलेलं गोदावरी दक्षिण वाहिनी ही नदी आहे या ठिकाणी. तर यामध्ये बारमाही नदीला पाणी असतं. तर याच नदीच्या पात्रामध्ये मधोमध एक शिवलिंग आहे. त्याची जाडीसुद्धा सगळ्यात मोठी आहे, आपल्याला पाहता येईल. आपण फोटोच्या माध्यमातून नंतर पाहू. तरी हे बारमाही पाण्यात असल्यामुळे गंगेच्या पात्रातील पाणी ज्यावेळेस कमी होईल त्याच वेळेस आपल्याला हे शिवलिंग आपल्याला पाहता येत असतं. तर तुम्ही धारासूरमध्ये आल्याबद्दल माहिती सांगायची अशी की धारासूरचे हे मंदिर 11व्या उत्तर चालुक्य काळातील मंदिर पुरातन आहे. मंदिरामध्ये एक महाविष्णूची मूर्ती अशी होती म्हणतात पूर्वच. आता आम्हाला नक्की माहित नाही कारण हे 11व्या शतकातलं मंदिर आहे. तर कारण या मंदिरात जे हे जे समजा आहेत त्याला काय म्हणायचं द्वारपाल. हे द्वारपाल असे सांगतात हे संकेत की हे मंदिर विष्णूचं आहे, महादेवाचं नाही. पण काही काळानंतर मध्ये आपल्या मंदिराच्या मूर्तीची विटंबना होत होती त्या काळामध्ये. त्या काळामध्ये गावकऱ्याने इथली मूर्ती उचलून गंगेमध्ये टाकली अशी एक व्याख्या काय. तर गंगेमध्ये टाकल्यामुळे ती मूर्ती शेप राहिली. नंतर मग ह्या मंदिरात कुठलीही मूर्ती नव्हती पूर्व. नंतर काही लोकांना तरी बी ह्याची विटंबना केलेली आहे. पण ही मूळ मूर्ती गंगेत असल्यामुळे त्यांना सापडली नाही. त्यानंतर मग इथं एक महादेवाची पिंड बसवली म्हणून त्याला एक गुप्तेश्वर नाव दिलं, गुपित मंदिर. तर मग तिथली मूर्ती काही सांगतात की लहान मुलांना खेळत खेळत मूर्ती आणली त्या काळात व्याख्या काय. ती मूर्ती तिकडे केशवराज मंदिर म्हणून त्या मंदिरामध्ये शेप आहे. आज बी मंदिर आता बघण्यासारखी मूर्ती, इतकी सुंदर मूर्ती की ती मला वाटतं औंढ्यानंतर धारा तीच मूर्ती आहे. औंढ्या दुसरं पर्याय सांगायचं म्हणजे ह्या मंदिरासाठी बरेचसे भाविक बाहेरून यायलेत. नंतर लोकांना लक्षात आलं की आता ही धारासूर म्हणजे पुन्हा मीडियामधून ह्याच्यावरून प्रसारण झाला. नाशिकला जे आहे तितकं धारासूरला सुद्धा महत्व आहे. कारण उत्तर काशी म्हणतात नाशिकला, त्याच्यानं धारासूर आहे. कारण पूर्व दक्षिण वाहिनी गोदावरी नाशिक एक तर नाशिकला आहे, त्यानंतर धारासूरला आहे. आणि धारासूर ह्या नदीमध्ये एक महादेवाची पिंड आहे. तर त्या महादेवाचे धारेश्वर फोटो सुद्धा आहेत. आणि ती पिंड म्हणजे धारेश्वर एकदम धारेमध्ये म्हणून त्याला धारेश्वर म्हणतात. आणि त्या उद्देशानं धारासूर नाव पडे एक असा एक अंदाज आहे पूर्वज म्हणतात. आणि त्याच्यानंतर ती फक्त मे महिन्यात उघडी पडती. 2016ला इथे एक श्रीहस्त पर्वणी मोठा सप्ताह झालता. त्याच्या अगोदर एक आमचे आजोबा पण जवळ सांगतात समजा पहिलं एक 12 वर्षानंतर सप्ताह व्हायचा. तर ती 12 वर्षानंतर समजा एका सप्त्यामध्ये पहिलं तर काय असं पहिलं असं म्हणजे स्वयंपाक वगैरे जेव्हा नव्हतं पहिलं त्यावेळेस शिरा भात काहीतरी कडक करत होते. तर शिऱ्याला तूप कमी पेट होतं असं म्हणतात. त्यानंतर गुरुवारी मारुतराव महाराज इथं सप्त्याला आलते. त्यांनी काय केलं, गंगेत जाऊन एक विहीर, गंगेतलं पाणी ठाकूरबा महाराज म्हणले गंगेत जा आणि पाणी भरून एक घागर आणा. ती पाणी भरून घागर आणल्यानंतर कडे टाकलं तूप झालं. एक अशी व्याख्या काय पाण्यामध्ये आहे का. बरोबर.
अच्छा हे पाण्यामध्ये आणि आता आणि ही कधी आता मे मध्ये उघडेल. पाणी ज्यावेळेस कमी झालं गंगेच्या पात्रात येईल. तरी बी एखाद्या वर्षी ह्या वर्षी पडून मे मध्ये पाहायला मिळेल निश्चित. आणि आता जर तुम्ही आता ह्याच्यानंतर तुम्ही येताल तेव्हा हे शिखर राहणार नाही, कारण सगळं उतर जाणार आहे. बरोबर आणि दुसरी गोष्ट सर, ह्या शिखरावर जी विट आहे ती विट आता पाण्यात तरंगती आहे. अरे बाप आता विट घ्यायची, पाण्यात टाकायची, अशी आला तरंगती. अरे बाप एक वैशिष्ट्य त्या विटेचं. अरे बाप त्याच्यामुळे आता दुमारच्या चक्रात तुम्हाला शिखर राहणार नाही, होणार पण वेगळ्या पद्धतीने होईल. बरोबर हो हो काय घ्यायचं ओके. हो हो धन्यवाद सर. चला चहा घेऊन बस स्टँड. Let's go to that place where I took you last summer before the fall, where the sky was purple and we drank from the bottle. We felt it all by the lighthouse on the hill. We opened the door to a different world, leaving everything behind. Just you and I. Open up your eyes. I wish that I could stay. सो आता आम्ही नदीच्या पलीकडच्या साईडला जात आहोत आणि तिकडेच आमच्यासाठी गरमागरम चुलीवरचं जेवण देखील बनत आहे. चलो चलो सेट. वा बंधू आले वा वा हे खूपच मस्त आहे. आपले पण राहिलं रे. अच्छा हे एक छोटं गावात असल्यासारखं आहे पलीकडे हा. आणि, एक उमराचं झाड आहे हो त्या झाडावर अडकलं. ते म्हणजे इथून पलीकडच्या शिवारामध्ये काही जमीन आहेत आमच्या लोकांच्या. अच्छा हा. त्या जमिनीसाठी हीच वाहतूक आहे. गावोगावचे लोक तिथं आंघोळीला येतील आणि हे नाशिक सारखं ह्याचा प्रवाह आहे. आणि जे मूर्तीचे फोटो दाखवले होते की पाण्यामध्ये आहे ते ते कुठे आहेत? मूर्ती इथं आहे. ती दर एकदा सिंहस्थ पर्वणीला येते समजा अच्छा, वर. वर उघडी पडते. आणि एवढी मोठी साळून काय ती खूपच मोठी. आणि इथून ते तिथपर्यंत जायला किती वेळ लागते साधारण? इथून ते तिथपर्यंत जायला आपल्याला अर्धा तास लागते. आता गंगेला जसं पाणी असेल हो, तसं हो. ज्यावेळेस हे पूर्ण दोथडी भरलेली असती बरं त्यावेळेस जवळ 1-2 तास लागते पलीकडे जायला. आणि पूर्वीपासून हे वाहतुकीचं साधन हेच आहे. अरे बापरे. हा, ह्याच्यामध्ये रस्ता नाही समजा जे आहे, रस्ता हा. रस्ता नाही तो. आहे ते हेच. You make me feel like the ocean tide. Even when we fall through, I know we can rise. Feel like I'm on this roller coaster ride. I realize it, I can see it in your eyes. बाय बाय. चला हो थँक्यू. थँक्यू. येतो मग. हो हो सर हो हो भाकरी कारले नाही 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 जेवण झालेली आहेत आमची. बरं बरं धन्यवाद बरं माम. हो काय जेवायचं न्यायचं हो हो या चला ना तुम्ही. हे लोक जेवढे आदर आणि सन्मानाने पुढच्याशी वागतात ना ही गोष्ट खरंच सगळ्यांना शिकली पाहिजे. आता इथून सुरू झालं का? खरंच म्हणतात हे जेव्हा म्हैस किंवा गाय पहिल्यांदा दूध देते वासराचं
त्याला साखर विलायची सगळं टाकून आळवायचं वयाला खरं. आणि आपल्या गाईच्याच ह्याच आहे का? गाई वा वा इकडे आहे ते दाखवा. ते गाईच नाही खरवस म्हशीच आहे का? वा रिअल ऑर्गॅनिक फूड. जिम बिल्डर ह्यांना गरज आहे जिम मारणार. सर तुम्ही आमचे DW वा तर इथे आमच्या ठिकाणी जेवण बनत आहे एकदम ऑर्गॅनिक आणि ह्यांच्या शेतात. काय बनतंय ते? वा चुलीवरची. वा हे खूपच छान होतं मामा. खवस खवस. हो आपली म्हैस येलेली हा ते खरंच होता. हो. वा वा हे चणे आहेत का? काबुली चना. काबुली चना. रोज उडून वाढीत हे काढलं का? सो त्यांना करू द्यात. आता जेवण रेडी होईपर्यंत आपण इकडं बसूयात. हे शहरातले लोक असे थोडं फिरले की थकून येऊन जातात. हे अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. मॉल मध्ये फिरणारे पोर आहेत हे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. A few moments later. So finally our lunch is ready. वारण उडून जाईल. खूप बेस्ट. जसं नाव तसं काम आहे. पहिलवान पापड सगळं यांच्या शेतातलं आहे. टमाटर द्या सरला. थँक्यू गोळ्या काढा थँक्यू. गोळ्या काढा. लिंबू वाटतोय. लिंबू लिंबू. हो एक मिनिट बंद करतो. बरं ऑप्शन आहे पोळी आणि भाकरचं. दोन्ही बी भाकरी बी द्या. ठीक आहे भाकर बी वाढ. अर्धी अर्धी. चालू करा. You are shooting me and I am shooting you. करायचं प्रारंभ. पोळी बी घ्या. पोळी बी द्या. जायचं ना. नको नको सध्या आहे. भाजी बहुत बेस्ट हो. हो ना? हा ना. हा होटल में भी तो इधर ही नहीं मिलती. खूप कोण आहेत. कोण आहेत आपले? बनिनीवरचे. वा नंबर 1. नंबर 1 खूप टेस्टी झालं. तुला काबुली चायला आहे. सो अभी बहुत ही अमेजिंग खाना खाया हम लोगों ने. और इस वक्त मैं खेत के बीच में हूँ जो कि मेरे बचपन के दोस्त का है. और बहुत बहुत बेस्ट. टाइम कहाँ गया पता हो टाइम का नहीं. सवेरे 6 बजे से निकले हो आगे घर हो छोड़ हो के. हो हो. बहुत सवेरे बढ़िया लगा. 6 बजे निकले थे हाँ. और अभी शाम के 4 बज रहे. फिर भी 1 घंटे का वॉक है अभी. और वापस नदी पार कर के ही घर पर जाना है. चलो असं लावून येत आहे ती का? हे मस्त यार हे. हो हो. चलो सो आता आम्ही निघत आहोत घरी. दिवसभर प्रचंड ऊन होता. टॅनिंग पण खूप झाली आहे पण मजा पण तितकीच आली.
So on a final note, I will take your leave now and we'll meet in next week.